नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक, स्पेशली 10th स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत जे आता जस्ट पासआउट होणार आणि ते 11-12 स्टँडर्डसाठी पुढे सायन्स घेण्यासाठी इच्छुक असेल, पण त्याच्या मनामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक भीती असेल की मॅथमॅटिक्सची भीती, मॅथमॅटिक्स विषयी एक फोबिया तयार असेल, मॅथमॅटिक्स जमत नाही, कॅल्क्युलेशन्स आहे, लक्षात राहत नाही, अशा विद्यार्थ्यांना टॉप 30 सायन्स अकॅडमी अगदी सोप्या पद्धतीनुसार मॅथमॅटिक्सला कव्हर करत आहे. विद्यार्थ्यांनो, करंट सुरू असलेल्या रिझल्ट्समध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 30, 35, 18, 52, 48, 68, 69 असा आहे, असे विद्यार्थी 99चा आकडा घेऊन समोर चाललेले आहेत 12th स्टँडर्ड सिलेबसवर. काही विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत पोहोचलेले आहेत. मध्यंतरी लास्ट रिझल्ट 64 10th स्टँडर्डचे होते. 12वीच्या सिलेबसला त्याला 100 आउट ऑफ 100 आहेत. COP कॉलेजला विद्यार्थी वर्क करत आहे. मला सांगायचं एकच आहे, टॉप 30 3 गोष्टीवर काम करत आहेत जनरली मी. सो नंबर फर्स्ट एक असं वाटतं की टीचिंग स्किल, जी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मॅथमॅटिक्सला तयार करतं. आमचे कोडवर्ड्स आहेत, सॉंग्स आहेत जे तयार केलेले आहेत, जे विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये क्लिअर करून जातात. सेकंड आहेत विद्यार्थ्यांवर एक्झामिनेशन्स. भारतामध्ये होत नाही. एका सब्जेक्टवर मॅथमॅटिक्सचे 33 पेपर या वर्षीला तयार झाल्यात. गेल्या वर्षीला 24 पेपर झाले होते. या वर्षीला ॲज पर द टाइम फुल पोर्शन्सचे 33 पेपर्स अरेंज करण्यात आले होते आणि ते स्वतः बाहेर न चेक करता मी प्रोफेसर विक्रम विजय चेक करतो, पण बोर्ड पॅटर्ननी, पूर्णतः बोर्ड पॅटर्नच्या ज्या आन्सर शीट्स असतात त्यानुसार. वेळ लागतो, ठीक आहे, मेहनत करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला सांगेल. आणि तिसरं वेळ अशी आहे की जरी 1 तासाचे पेएबल जरी असाल पॅरेंट्स तुम्ही किंवा विद्यार्थी, पण ॲट द टाइम ऑफ द ॲडमिशन्स त्याला क्लिअर केलं जातं की त्याला 3.5-4 तास कदाचित त्याचं स्कोर येत नसेल किंवा त्याला ते जमत नसेल गोष्ट, तर ती करून घेतल्या जाईल. मग त्याचा वेळ हा 3.5 ते 4 तासाच्या वरती पण सुद्धा जाऊ शकतो आहे. म्हणजे 3 गोष्टी अगदी इथे जास्त हाय लेवलला क्लिअर केल्या जातात. याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे की ही मेहनत का बरं इतक्या दृष्टिकोनातून. विद्यार्थ्यांचा फोबिया आपल्याला मॅथमॅटिक्स मधला काढायचा असतो आणि असे बरेचसे उदाहरण आहे. विद्यार्थी भीतीदायक सब्जेक्ट जमत नाही असे बरेचसे कारण सांगून मॅथमॅटिक्स स्किप करतात. तर त्यांनी अगदी घाबरू नये, सहजगत्या आपण त्या दृष्टिकोनातून वर्क करूया. सर्वात महत्वाचं असं आहे की मला असं वाटतं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जर रेड्याच्या मुखावाटे ओम हा शब्दाचं उच्चारण करून दिलेलं आहे, तर आपण शिक्षक एक 1300-1350 ग्रॅमच्या ब्रेनवाल्या विद्यार्थ्यांकडनं का बरं एक मेहनत करून चांगला रिझल्ट आणू शकत नाही. तर हे उदाहरण माझ्या जीवनामध्ये नेहमी राहिलं. म्हणून गेल्या वर्षीला 21 विद्यार्थी 10वीपेक्षा 12वीच्या सिलेबसवर त्यांचा स्कोर मॅथमॅटिक्समध्ये मोठा होता, जास्त होता. मोठा म्हणजे हा नाही की 35 होते बा 10वीला आता 36 आणि 40 मिळाले, असं नाही. 35, 38, 18 म्हणजे असे 68 मार्क होते, पण त्यांना 9चा आकडा लागला होता. 91, 94, 96, 100 आउट ऑफ 100, 99 असा स्कोर होता. तर 10th स्टँडर्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अगदी भीती वाटते आहे, सो माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी ती भीती बाजूला करावी आणि टॉप 30 सायन्स अकॅडमी एक वेळ अवश्य भेट द्या आणि तुमचं मॅथमॅटिक्सचा पूर्ण फोबिया 100% मी गायब करेन. 100% गॅरंटी आहे. थँक्यू सो मच.